हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचं हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 25. जे जालेची नाही सर्वथा तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझ लाज नाही. अशा प्रकारे श्री समर्थांनी समजावले तरीही शिष्याचे काही समाधान झालेले नाही. तो गोंधळून म्हणत आहे की स्वामीजी, मग आता आम्हाला सांगा की जी माया मुळातच नाही त्यावर आत्मारामाची सत्ता कशी असू शकेल? जे अस्तित्वातच नाही त्यावर आत्माराम नियंत्रण कसे ठेवणार? हे आम्हाला सर्वच विस्मयकारक वाटत आहे. आता श्री समर्थांच्या लक्षात आले की यावर शिष्य काही निराळ्या प्रकारे विचार करत आहेत. त्यांचे चित्त ठिकाणावर नाही. यामुळे श्री समर्थांनी एकदम वागबाणच सोडला. अरे मूढा, हे अशा प्रकारे पांडित्याचा आव आणून बोलायला तुला संकोच रे कसा वाटत नाही? जरा काही विचार कर आणि मग प्रश्न विचार. अशा प्रकारे शब्दशस्त्रांनी टोचल्यावर शिष्य चपापला. श्री समर्थांना असे रागवायला काय झाले असे आपल्याला झाले. म्हणून आपण शिष्यांकडे पाहिले तर ते शांत होते. कारण अभ्यासात लक्ष दिले नाही की आई अशी मुलाच्या पाठीत धपाटा घालते, तसेच हे होते. शिष्यांनी श्री समर्थांना विचारले. आता पुढची ओवी क्रमांक 26. सकळ माया ऐसेही म्हणता आणि जालीच नाही ऐसेही सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. स्वामीजी, तुम्हीच असे म्हणता की एकमेव आत्माराम सोडल्यास येथे जे जे आहे ते सर्व माया आहे. तसेच स्वामीजी, आपण असेही सांगता की माया झालीच नाही. अशी ही विधाने ऐकून आम्ही तर पुरते गोंधळून गेलो आहोत. आम्हाला तर काहीच समजत नाही. तर मग आता स्वामीजी, आमच्यासारख्याने काय करावे ते आपणच सांगा. श्री समर्थांनी वाग्बाण सोडल्यावर शिष्यांनी त्यांचा विचारण्याचा पवित्राच बदलला. आपण स्वतः प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी ब्रह्म माया या ज्ञानासाठी श्री समर्थांकडे सरळ साधी मागणी केली की तुम्हीच आम्हाला आमच्या या द्विधा मनस्थितीमधून सोडवा. आता श्री समर्थ यावर काय उपाययोजना करतात आणि सद्य माया हा विषय सोपा करून आपल्याला कसा समजावतात याबद्दल आपल्यालाही कुतूहल निर्माण झाले. आता पुढची ओवी क्रमांक 27. अरे मनास जे जे अनुभवले ते माईक नाथिले, तितुके तुवा टाकिले पाहिजे स्वानुभवे. श्री समर्थांना आता चांगलीच कल्पना आली आहे की अशा प्रकारे सांगून माया म्हणजे काय याचा उलगडा शिष्यांना होणार नाही. त्यांचा परस्पर विरुद्ध वैचारिक गोंधळ होत आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या निरूपणाचा ढाचा बदलला. ते सांगतात की अरे बाळा, अगदी थोडक्यात तुला सांगायचे म्हणजे आपल्या मनाला ज्याचा म्हणून अनुभव येतो ते सर्व माया असून ते सर्व नष्ट होणारे आहे. आपण मूलतः मन धारण करत नाही. उपभोगांच्या भोगापवर्गतेमधून, त्यांच्या अतृप्त आविष्कारामधून आपल्यामध्ये मनाचा जन्म होतो. ते आगंतुक असून ते आपल्याही नकळत उत्पन्न होते. मन उपभोगांमधूनच जन्माला आले आहे. ते जन्मतःच उपभोग लोलूप असल्यामुळे त्याला उपभोगांशिवाय अन्य काहीही सुचत नाही. उपभोग हेच त्याचे अन्न आहे. उपभोग हेच त्याचे अन्न आहे.
त्यावरच ते आपल्यात चांगले बस्तान बसवते. उपभोग हेच त्याचे सर्वस्व आहे. याचा अर्थ उपभोग आपल्याला नको असतात, परंतु आपण मनापुढे हतबल होतो आणि त्याच्या उपभोगांच्या जंजाळात अलगद अडकतो. श्री समर्थ उपदेश करतात की यास्तव तू स्वतः या सर्वाचा चांगला अनुभव घे. मनाला जे जे अनुभवाला येते त्याचा सर्वस्वी त्याग कर. यासाठी आपली निरीक्षण शक्ती अति तीव्र असावी लागते. आपल्याला ज्याचा ज्याचा अनुभव येतो त्याचे त्वरित विश्लेषण करावे की हा अनुभव कोण घेत आहे. आपले मन घेत आहे की जीवात्मा घेत आहे. जर असा अनुभव मन घेत असेल तर तो अनुभव आपल्याला घातक असतो. तथापि जर तो अनुभव जीवात्मा घेत असेल तर तो अनुभव आपल्यासाठी असून तो आपल्यासाठी उपयुक्त आहे हे जाणावे. यासाठी एक सोपी कसोटी वापरावी. जो अनुभव येत आहे तो आपला देह जीवित असण्यासाठी आवश्यक आहे का याचा शोध घ्यावा. त्यापासून बोध घेऊन जर असा अनुभव देह जीवित असण्यासाठी नसेल तर तो मनाचा अनुभव आहे. तो अनुभव आपल्यासाठी नाही, ती माया आहे हे ओळखावे. परंतु जर तो अनुभव देह जीवित असण्यासाठी असेल तर तो अवश्य घ्यावा. ती माया नाही. कारण साधना उपासना करण्यासाठी देहाची नितांत आवश्यकता असते. जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंतच आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. तसेच मुक्ती प्राप्त झाली की देह जीवित असेपर्यंतच आपण सायुज्य मुक्त म्हणून येथे वास्तव्य करू शकतो. हरिओम.